पांडुरंग तसा आहे, त्याचं रूप मला सुद्धा बघायचंय. ते लहान लेकरू आपल्या आईजवळ हट्ट धरत ऐका, धर मजल करत वारी वाखरीपर्यंत येऊन पोचते. वाखरीनंतर भरपूर गर्दी जाणवते. माय आणि लेकरू पंढरपूर मध्ये येऊन दाखल होत. पण त्या भयानक अशा गर्दीमध्ये मायचे आणि लेकराचे ताटातूट होते. आईपासून लेकर बाजूला जात आणि ते लेकरू आपल्या आईला शोधत असत. आई हंबरडा करून रडत असते, माझं लेकरू कुणी पाहिले का हो? संपूर्ण पंढरपूर नगरी शोधून काढते. किती वेळा पडते, तिच्या गुडघ्याला किती वेळा ठेच, पायाला ठेच लागते, गुडघा किती वेळा फुटतो, पायातून किती रक्त येते, हातापायातून किती रक्त बोंबाळ झाले, तिचं लक्ष नसतं. चुकलिया माय बाळ हुर हुर पाय. त्या मायला फक्त एवढंच पाहिजे, माझं लेकरू मला कधी भेटतंय. वाळवंटातून आणवानी पायानं ती माय भटकत असते, माझं लेकरू कुठे हो? ते लेकरू पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडावं आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर वरती जी पोलीस चौकी आहे ना, त्या चौकीमध्ये नेऊन त्या लेकराला बसवावं. त्याच्या आईपेक्षा कितीतरी पट सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया पोलिसामध्ये कार्यरत असतात. त्याला जे पाहिजे ते खायला देतात. कुरकुरे, चिप्स, बिस्किट संपूर्ण खायला त्याच्या समोर मांडलेलं असतं. एरवी 5 रुपयाच्या बिस्किटासाठी धडपडणार लेकरू आज डोंगर पुढे उभा आहे. भरपूर खायला समोर आहे, पण त्या लेकराचं लक्ष खायाकडे नसतं. ते लेकरू म्हणतं, माझी आई कुठे? आई किती जरी दिसायला कुरूप असली ना, तरी लेकराला त्याच्या आईपेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. ते लेकरू धडपड करत असतं, माझी आई कुठे? संपूर्ण हात बाजूला सरून ते खायला बाजूला टाकतं. ती माय सुद्धा धडपडत असते. वाळवंटामध्ये रडत असताना एक वारकरी म्हणतो, माय का रडताय? त्यावेळेस ती आई सांगते, माझं लेकरू माझ्यापासून वेगळं झालंय. त्यावेळेस तो वारकरी म्हणतो, पोलीस चौकीतून आवाज येत होता, तुमच्या लेकरानं पांढरा शर्ट घातलाय का? ती माय म्हणते, हो त्यांनी पांढरा शर्ट घातलाय. खाकी चड्डी आहे का? ती आई म्हणते, हो खाकी चड्डी आहे. अहो गोरू गुमटा आहे का? आई म्हणते, माझंच लेकरू आहे, सांगा ना मला कुठे दादा? ती आई सांगा ना म्हणते, कुठे?